प्रथमतः दत्तगुरु रायचे नतमस्तक होतो. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे शिवछत्रपती भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आपल्या सर्वांचं दैवत बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे मुख्य नेते, महाराष्ट्राचे कालचे मुख्यमंत्री आणि उद्याचे होणारे देखील मुख्यमंत्री शिंदे साहेब, आपल्या सगळ्यांचे लोकप्रिय आमदार, उपनेते, पक्षप्रतोद आणि उद्याचे मंत्री भरतशेठ गोगावले, आजच्या या सभेसाठी उपस्थित अप्पा, राजू, आमचा बंधू, आमचा निलेश, संजय कचरे, आमचा राजू मांडे, राजू खातू, व्यासपीठावरील सर्व मंडळी आणि या 5 ग्रामपंचायतीमधील आलेली सर्व महिला मंडळ आणि सगळे शिवसैनिक, युवा सैनिक. प्रभाकरनी मगाशी सांगितलं कोण कोण आलेत, ते सगळेच आलेत. कारण तेवढं शेठनी प्रेम सगळ्यांवरती केलेलं आहे आणि आपल्याला प्रेमाची परतफेड 20 तारखेला मतांच्या रूपात आपल्याला करायची आहे. म्हणून तुम्ही सगळी मंडळी आलेली आहेत. हे इलेक्शन होत असताना प्रभाकर मी मुद्दाम 2-3 बोलायचं सांगितलं. तर कारण तुम्हाला सांगतो, छत्रपतींच्या पदस्पर्शाने पुनीत झाली ही 5 गावं, जिजामाता समाधी आली, सुरेश्वर सगळं झालं. वर्षातले सगळे कार्यक्रम आमदार साहेब कुठेही जरी असले तरी भाई इथपर्यंत येतात आणि या पहिला माझा शिवबाचा कार्यक्रम हा करणार, जिजामातांचा कार्यक्रम आणि नंतर बाहेर जाणार. इलेक्शन कशासाठी आहे बघा. आणि या मतदारसंघामध्ये जो प्रतिस्पर्धातला उमेदवार आहे त्याचं इथं गाव आहे. कधीही जिजामाता पुण्यतिथीला नाही, शिवजयंतीला नाही, राज्याभिषेकाला नाही. आणि हे म्हणतात की आम्ही छत्रपतींच्या राजधानीतली मंडळी आम्हाला निवडून द्या. ताई बरोबर आहे ना. तुम्ही कधीही कुठल्या कार्यक्रमाला येत नाही, ज्या ठिकाणी तुम्ही राहता ते तुम्हाला काही कळत नाही, मग तुम्हाला कशासाठी निवडून द्यायचं. येणारी निवडणूक आहे. पहिल्या वेळेला जेव्हा शेठला निवडून दिले त्यावेळेला शेठवरचं प्रेम होतं म्हणून आपण शेठने निवडून दिले. दुसऱ्या वेळेला शेठने केलेली कामं त्या कामांच्या द्वारे निवडून दिले. तिसऱ्या वेळेला भरपूरशी कामं झालीत आणि मग शेठ तुम्ही जनतेच्या मनात बसलात म्हणून तुम्हाला या सगळ्या मंडळी आम्ही निवडून दिलं. आणि चौथ्या वेळेला निवडून देत असताना मगाशी सगळ्यांनी भाषणाचं सांगितलं, शेठ प्रत्येकाला उपयोगी पडतात. मग ती वैयक्तिक मदत असू दे, एखाद्या गावाची मदत असू दे, तुम्ही सांगायचं आणि ते शेठनी द्यायचं. आज जर आपण विचार केला ना तर कलियुगातला नवसाला पावणारा देव म्हणजे भरत शेठ. आम्ही जाऊन सांगायचं की आम्हाला एक सभा मंडप पाहिजे, आम्हाला मस्जिदीकडे जाणारा रस्ता पाहिजे, भाई आम्हाला कंपाऊंड वॉल पाहिजे. शेठनी सांगायचं आणि ते काम 6 महिन्यात मंजूर करून द्यायचं. म्हणजे घाटगे हा नवसाला पावणारा देव, जास्त वेळ तुम्हाला वाट बघावी लागत नाही. अशासाठी आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे. एवढे केलेले अनंत उपकार आपल्यावरती आणि या अनंत उपकाराची परतफेड आपल्याला शेठने आपल्याला जे ऋण दिलेलं आहे त्या ऋणातून आपल्याला मोकळं व्हायचं आहे. ते ऋण आपल्याला फेडायचे आहेत. म्हणून आपल्याला 20 तारखेला धनुष्यबाणासमोरचं बटन दाबायचं आहे आणि जास्तीत जास्त मतांनी, मी आकडे सांगणार नाही देवताची, तुम्ही सांगितलात कधी त्याहीपेक्षा पुढे जाऊ आपण, अशा पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे. आणि 20 तारखेला धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून आपण आमदार साहेबांना निवडून द्यायचं आहे. जे काही इकडे येतात आणि सांगतात की आम्हाला निवडून द्या, अरे ज्या रस्त्याने जाता, ज्या रस्त्याने तुमच्या स्वतःच्या गावात पोहोचता त्या गावाचा रस्ता देखील भरत शेठनी गेलेला आहे. नळ पाणी पुरवठा योजना असू द्या, अंतर्गत रस्ते असू द्या, मुख्य रस्ते असू द्या किंवा कुठलेही काम असू द्या, सगळी कामं शेठनी करायची. आणि जे समोर आता बोलतायत त्यांनी 1 रुपयाचं काम दाखवायचं, 1 रुपयाचं देवदाची 1 रुपयाचं काम दाखवायचं आणि सांगायचं की आम्हाला निवडून द्या. अरे तुम्ही 1 रुपयाचं काम करू शकत नाही. तुम्ही जर का 15 वर्षात एक काम केलं नाही तुम्हाला कसे निवडून द्यायचं. आणि कसं असतं माहितीये का प्रभाकर, एक संस्कृती असते, संस्कार असतात. गेलेल्या माणसाबद्दल बोलू नये, पण जे ह्यांच्या बापांनी केलं ना ते तरी ह्या पण करतायत. खोटं बोला पण रेटून बोला. काही लोकांना जवळ आणायचे, 10 लोकांचा प्रवेश घ्यायचा, आम्ही यांचा प्रवेश घातला. अरे ती लोक समजावून सांगतात काय जयेश बरोबर आहे ना की आम्हाला धरून बाजून नेलं, आम्हाला दारू बाजून नेलं, आमच्याकडे पट्टे टाकले आणि आमचा प्रवेश केला. शेठ तीच सगळी पुण्याची मंडळी परत आपल्याकडे संध्याकाळी आली की आम्हाला फसवून बैठकीला बोलून नेलं होतं म्हणून आम्ही गेलो. अरे खोटं पचत नाही.
आणि खोटं आम्ही पचवून देणार नाही. आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत, आम्ही ह्या भूमीमध्ये जन्मलेले आहोत, त्यामुळे आम्ही कोणाचं ऐकणार नाही. आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये 20 तारखेला धनुष्यबाणासमोरचं बटन दाबणार आणि कधी नाही एवढी मतं या 5 ग्रामपंचायत सीट आपल्याला पडलेली असतील एवढं तुम्हाला सगळ्यांच्या वतीने विश्वास देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.